नेक्स्ट पॉइंट इज कॅपिलॅरिटी. त्याच्या अगोदर कॅपिलरी म्हणजे काय बघायचं. तर कॅपिलरी ए स्मॉल ट्यूब, a tube of very small diameter, it is called capillary. Diameter about 1 millimeter or diameter less than 1 millimeter, that type of tube it is called capillary. Capillary. If such type of tube it is immersed in a liquid which wets ओला करतं सरफेस, पाणी असेल, केरोसिन असेल, वॉटर केरोसिन, तर त्याच्यामध्ये डीप केल्यानंतर वॉटर राईज होईल. हे राईज झालं वॉटर. आणि जे लिक्विड ज्याच्यामध्ये ड्रॉप केल्यानंतर, इमर्स केल्यानंतर, किंवा जे लिक्विड वेट करत नाही, सॉलिड सरफेसला त्याच्यामध्ये डीप केली तर लिक्विड जे आहे हे डीप होतं त्याच्यामध्ये. ही लेवल आहे त्याची. म्हणजे मर्क्युरी सारखं लिक्विड जे वेट करणार नाही, चिटकत नाही सॉलिड सरफेसला, तर त्याच्यामध्ये डीप केल्यानंतर वॉटर डीप होतं. मग त्याच्यावरून द फेनॉमेनॉन ऑफ राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड, हे दोन शब्द महत्वाचे, राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी, इट इज नोन ॲज कॅपिलॅरिटी. ज्या ट्यूबची डायमीटर अगदी कमी असेल, 1 मिलीमीटर किंवा त्याच्याही पेक्षा कमी असेल, तिला कॅपिलरी म्हणायचं. ती ट्यूब जर इमर्स केली अशा लिक्विडमध्ये जे वेट करेल, पाण्यासारखं, केरोसिन सारखं, तर लिक्विड राईज होतं. ट्यूब जर इमर्स केली अशा लिक्विडमध्ये जे वेट करणार नाही सॉलिड सरफेसला, तर त्याच्यामध्ये डीप होतं. आणि मग राईज ऑर फॉल ऑफ लिक्विड इनसाइड द कॅपिलरी, इट इज नोन ॲज कॅपिलॅरिटी. एक मार्क्ससाठी ही डेफिनेशन येऊ शकते. ऍप्लिकेशन्स बघा कोणती कोणते आहेत. ब्लॉटिंग पेपर ऍब्सॉर्ब द इंक. शाई कागदावरती पडली असेल तर ऍब्सॉर्ब करण्यासाठी ज्या पेपरचा यूज होतो त्याला म्हणायचं ब्लॉटिंग पेपर. इंकला ते ऍब्सॉर्ब करतं. ऑइल रायझेस इन द विक ऑफ लॅम्प. कंदील असेल किंवा वातीचा दिवा असेल, ऑइल कशामुळे त्याच्यामध्ये राईज होतं? ड्यू टू कॅपिलॅरिटी. वॉटर ऑर सॅप रायझेस अप टू टॉप ऑफ द लीव्स ऑफ ट्रीज. पाण्याचे थेंब असतील, बाकी मूलद्रव्य असतील, अगदी झाडाच्या शेवटच्या टोकापर्यंत, पानाच्या शेवटच्या टोकापर्यंत, कशामुळे? ड्यू टू कॅपिलॅरिटी. क्रेविसेस इन द रॉक. खडक असेल, दगड असेल आणि क्रॅक गेला असेल तर त्याच्यामध्ये वॉटर जे राईज होतं ते कशामुळे? इट इज ड्यू टू कॅपिलॅरिटी. क्लॉथ रॅग सक्स द वॉटर, इट इज ड्यू टू कॅपिलॅरिटी. समजा 2 मार्क्ससाठी क्वेश्चन आला, कोणती त्याच्यामधली 4 ऍप्लिकेशन्स लिहायची. ब्लॉटिंग पेपरच्या साहाय्याने इंक ऍब्सॉर्ब करणं, लॅम्प आहे, वीक लॅम्प, त्याच्यामध्ये ऑइल राईज होणं, वॉटर किंवा सॅप राईज होणं झाडाच्या शेवटच्या टोकापर्यंत. क्रेविसेस इन दी रॉक, दगड असतील किंवा पर्वत आहे, क्रॅक गेलेला आहे आणि त्या दगडामधून पाणी कशाच्या साहाय्याने वरती जातं. तर हे ऍप्लिकेशन्स आहेत कॅपिलॅरिटीची. आता ही कॅपिलॅरिटी ऍक्शन का होते, राईज का होतं, फॉल का होतं? तर पहिला पॉइंट जो आहे तो राईज ऑफ लिक्विड. वाय वॉटर रायझेस. Now this capillary it is immersed in liquid. This liquid it wets the solid surface, means it makes a shape. Meniscus concave. पाठीमागच्या पॉइंट मध्ये जर कॉन्केव्ह शेप फॉर्म केलेला असेल तर या दोन प्रेशर मधला आपल्याला कंपॅरिझन लिहिता येतं. प्रेशर ऍट पॉइंट ए ग्रेटर दॅन प्रेशर ऍट पॉइंट बी. Pressure at point A is equal to pressure at point C. Atmospheric pressure at same level. It is the same. Now this is a plane surface. Above free surface, below the free surface, the pressure is same. Pressure at point C is equal to pressure at point D.
If pressure at A is greater, pressure at D is greater. Means pressure at D, it is greater than pressure at point B. Therefore, water rises in the capillary. या टाइपनं हे वॉटर काय आहे कॅपिलरी मध्ये राइज होतं. In case of liquid which wets the solid surface. Now in case of mercury, it does not wet the solid surface. Now this is concave part. Means we have to explain fall of liquid. Pressure at point B, it is greater than pressure at point A. A and C at same level atmospheric pressure PA equal to PC equal to, since this plane surface is horizontal, free surface is horizontal, pressure at C is equal to pressure at D. Now pressure at A is less, means pressure at D is less than pressure at point B. या पॉइंटचं प्रेशर कमी असेल या पॉइंट पेक्षा. Therefore liquid from point B or it dips at point B. In the capillary, and such type of meniscus is formed.